नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। बघा, उद्या रविवार आहे आणि या दिवशी माघ दर्श अमावस्या आहे। अमावस्या तिथी ही आपल्या घरातील नजर दोष, वाईट गोष्टी, नकारात्मकता, अलक्ष्मी, त्याचप्रमाणे मुलांना जर का नजर दोष झाली असेल, मुलांना दृष्ट लागली असेल, मुलांना बाधा झाली असेल, तर ह्या गोष्टी मुलांच्या आयुष्यातनं, मुलांच्या जीवनातनं, घरातनं काढून टाकण्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे हा अमावस्या आहे। अमावस्येच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातील इडापिडा, दरिद्रता ही काढून टाकण्यासाठी काही उपाय, काही सेवा करू शकतात। आणि असाच एक उपाय आपल्याला मुलांसाठी करायचा आहे। प्रत्येक आईने मुलांवरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे। यामुळे मुलांना लागलेली नजरबाधा ह्या गोष्टी निघून जातील। मुलांना लागलेली दृष्ट निघून जाईल। तुमची मुलं लहान असो किंवा मोठी असो, सर्वांसाठी तुम्ही हा उपाय करू शकतात। लहान मुलं ऐकत नसेल, किरकिर करत असतील, चिडचिड करत असतील, जर का त्यांना दृष्ट लागली असेल, मुलं आजारी पडत असेल, मुलं हट्टीपणा करत असतील, अभ्यास करायला नको म्हणत असेल, अभ्यासात प्रगती होत नसेल, तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी उद्याच्या अमावस्येच्या दिवशी आवर्जून हा उपाय करायचा आहे। प्रत्येक अमावस्येला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी ही एक वस्तू ही उतरवून टाकायची आहे। आता हा उपाय आपल्याला उद्या अमावस्येला कधी करायचा, तर बघा, हा उपाय तुम्ही सकाळपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत करू शकतात। हा उपाय तुम्हाला 12 वाजेच्या आतमध्ये करायचा आहे। तुमची जितकी मुलं असतील त्या प्रमाणात तुम्हाला तांदूळ घ्यायचा आहे। बघा, अगदी 1 मूठभर तुम्ही तांदूळ घ्यायचा आहे आणि हा तांदूळ तुम्हाला न धुता, मीठ न घालता याचा भात तुम्हाला शिजवून घ्यायचा आहे। तुम्हाला सेपरेट भात हा शिजवून घ्यायचा आहे। तुमची मुलं जर का 2-3 जास्त असतील तर थोडा जास्त राईस घ्या, तांदूळ घ्या आणि त्याचा भात तुम्ही शिजवून घ्या। हा भात थोडा गार होऊ द्या। गार झाल्यानंतर हा भात एका कागदावर किंवा एका द्रोणमध्ये किंवा एका वाटीमध्ये काढा। 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी तुम्ही 2 वेगळ्या वाट्या घ्या आणि दोन्ही वाट्यांमध्ये थोडा थोडा भात काढा। 3 मुलं असतील तर 3 वाट्या घ्या, तिन्ही वाट्यांमध्ये थोडा थोडा भात काढा। या भातावर तुम्हाला थोडंसं दही टाकायचं आहे आणि तुमच्या मुलांना तुमच्या घरामध्ये कोठेही बसवा। बघा, देवघरात बसवलं तरी चालेल। मुलांचं तोंड हे पूर्व पश्चिम येईल अशा पद्धतीने मुलांना बसवायचं आहे आणि हा भात आपल्याला मुलांवरून 7 वेळा उतरवून घ्यायचा आहे। बघा, तुम्ही हे करत असताना श्री स्वामी समर्थ म्हणू शकतात किंवा तुम्ही दृष्ट काढताना आपण कसं बोलतो, आल्याची गेल्याची, झाली असेल तर निघून जा, आईची बापाची लागली असेल तर निघून जा, किंवा माझ्या बाळाला कोणाची दृष्ट लागली असेल तर निघून जा, या पद्धतीने तुम्हाला 7 वेळा हा भात वरून खालपर्यंत उतरवून घ्यायचा आहे। यानंतर दुसरा मुलगा असेल तर तुम्हाला दुसऱ्या मुलासाठी दुसऱ्या वाटीतला भात घ्यायचा आणि तो त्याच्यावरून 7 वेळा उतरवून घ्यायचा। यानंतर हा सर्व भात तुम्ही एका कागदावर घ्या किंवा एका पत्रावळीमध्ये घ्या आणि हा उतरवलेला भात तुम्ही एखाद्या काळ्या कुत्र्याला खायला घाला। काळं कुत्रं नसेल तर इतर कोणत्याही कुत्र्याला खायला घातला तरी चालेल। आणि कुत्रं अजिबात नसेल किंवा कुत्रं हा भात खात नसेल तर तुम्ही हा भात तुमच्या गॅलरीत किंवा घराच्या बाहेर कट्ट्यावर किंवा एखाद्या लांब झाडाखाली तुम्ही ठेवून द्या, जेणेकरून तिथं पशु पक्षी किंवा मुंग्या, किडे, माकोडे येऊन हा भात खाऊन जातील। बघा, बऱ्याच ठिकाणी कुत्रे भात खात नाही, शक्यतो कुत्रे भात खात नाही, परंतु काही ठिकाणी कुत्रे भात खात असतील तर हा भात तुम्ही आवर्जून काळ्या कुत्र्याला खाऊ घाला, नसेल तर इतर कुत्र्यांना खाऊ घाला। आणि कुत्रे खात नसेल तर तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली जरी हा भात ठेवला तरी चालेल, जेणेकरून तिथे जीव जंतू हा भात येऊन खाऊन जातील। तर या पद्धतीने तुम्हाला अमावस्येच्या दिवशी तुमच्या मुलांवरून हा भात उतरवून टाकायचा आहे। हा उतारा तुम्हाला या पद्धतीने करायचा आहे। तुम्ही जर का प्रत्येक अमावस्येला तुमच्या मुलांवरून हा उतारा केला तर बघा, तुमच्या मुलांना लागलेली नजर निघून जाईल। मुलं चिडचिड करत असतील तर चिडचिड करणार नाही। तुमची मुलं वारंवार आजारी पडत असेल तर आजारी पडणार नाही। आता ह्या सर्व गोष्टी तुमच्या घरात लागलेल्या वास्तुदोषामुळे किंवा मुलांना लागलेल्या नजर दोषामुळे देखील होतात।
आणि हे नजरदोष, वास्तुदोष काढून टाकण्यासाठी तुम्ही हा उपाय अमावस्येला आवर्जून करायचा आहे. त्याचप्रमाणे घरात एखादी व्यक्ती सारखी आजारी पडत असेल, वारंवार आजारी पडत असेल, तर अशा व्यक्तीवरून देखील तुम्ही अमावस्येच्या दिवशी हा भात उतरवून टाकू शकतात. प्रत्येक अमावस्येला प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.